सरत्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाचं स्वागत साईबाबांच्या दर्शन करावं यासाठी लाखोच्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल झालेले आहेत। आता आपण आहोत साई मंदिर परिसरात। द्वारकामाई मंदिराच्या दर्शनबारीचं हे चित्र आहे आणि मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते दर्शनासाठी खास करून पोहोचलेले आहेत। साईबाबांचा आशीर्वाद घेऊन नव्या वर्षाचं सुरुवात करावी अशा हेतून हे सर्व भाविक जे आहेत ते शिर्डीमध्ये दाखल होत असतात। दरवर्षी नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक शिर्डीत दाखल होतात। अनेक पायी पालख्या देखील शिर्डीत दाखल झालेल्या आहेत। खरं तर साईबाबांचं मंदिर जे आहे आज गर्दीच्या पार्श्वभूमीवर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थाननं केलेला आहे। त्यासोबत बरोबर रात्री 12 वाजता साई भक्त साई मंदिर परिसरामध्ये मोठ्या संख्येने गर्दी करतात, भजनाच्या तालावर ठेका धरतात, साईनामाचा जयघोष करतात आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह नवीन वर्षाचं स्वागत करत असतात। आताही आपण बघू शकतो भाविक जे आहेत ते साईबाबांचा जयघोष जो आहे तो करताना दिसत आहेत आणि राज्यातूनच नव्हे तर परराज्यातून देखील मोठ्या संख्येने भाविक शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। पोलीस प्रशासन असेल त्यासोबत साईबाबा संस्थान असेल असं दोन्ही प्रशासनाच्या वतीने उपाययोजना ज्या आहेत त्या दर्शनबारीमध्ये असेल मंदिर परिसरामध्ये असेल करण्यात आलेल्या आहेत। खरं तर भाविक जे आहेत ते आधी उत्साहाच्या वातावरणात दर्शन घेत आहेत आणि आज दिवसभर ही गर्दी अशी सुरू राहणार आहे। तर मंदिर खुलं असल्याने उद्या देखील नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भक्तांची मांदियाळी जी आहे ती शिर्डीमध्ये पाहायला मिळणार आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।